माननीय मुख्यमंत्री साहेब पुण्यात आले होते आणि तत्पूर्वी मुंबईमध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील यांनी एकत्रितपणे निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीमध्ये लढतील। त्याच अनुषंगानं आज पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या काही प्रमुख मंडळी आम्ही आज एकत्र बसलो आणि युतीच्या संदर्भात प्राथमिक चर्चा आज झाली। यापूर्वी झालेल्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये मी हे सांगितलं होतं की पुण्यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तशा सूचनाही आम्हाला दिल्या होत्या आणि त्यामुळे राज्याच्या नेतृत्वाचा जो काही निर्णय आहे देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब आहेत, यांनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय आम्हा सगळ्यांसाठीच, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेनेचे पदाधिकारी नेते असतील, सगळ्यांसाठीच तो निर्णय आम्हाला लागू होतो आणि त्यामुळे आज एक चांगली चर्चा झाली। युतीमध्ये पुण्यामध्ये लढताना शेवटी राज्यातल्या नेत्यांचं एकमत झालंय, एका विचारानं हा निर्णय झाला। त्यामुळे पुण्याच्या आगामी निवडणुकीसाठी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आज प्राथमिक जरी झाली असेल तर पुढच्या काही टप्प्यामध्ये बैठका होऊन त्याला अंतिम स्वरूप देण्यात येईल। त्यामुळे अत्यंत सकारात्मक अशी बैठक झाली आणि निश्चितपणे पुण्यामध्ये आम्ही युतीमध्ये लढणार। आकडे प्रस्ताव झालाय का? नाही, आज मी म्हणालो तसं आज प्राथमिक चर्चा झाली। काही नावं, काही प्रभाग, आकडे याच्यावरती निश्चितपणे चर्चा झाली, परंतु ती केवळ प्राथमिक होती। त्यामुळे आता प्रस्ताव जे येतील त्याच्यावरती चर्चा होईल आणि अजून 1-2 बैठका झाल्यानंतर जागेचं वाटप हे निश्चितपणे होईल। अण्णा, दंगेकरांना बॅन केलंय का बैठकीला? हा माझा विषय नाही, कारण मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। त्यामुळे माझ्या पक्षाकडनं कोण यावं हे जेव्हा ठरलं तेव्हा आम्ही 4 जण आलो। हा शिवसेनेचा विषय, त्यामुळे शिवसेनेचे नेते सांगतील, त्यामुळे माझा काही तो विषय नाही। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। मैं आपका ध्यान महाराष्ट्र के एक गंभीर और महत्वपूर्ण विषय की ओर आकर्षित करना चाहती हूँ। आज मैं मराठी में बात करूँगी। महाराष्ट्रामध्ये सध्या वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत असून वन्य प्राणी नागरी वस्तीमध्ये घुसून मानवी जीवनावर गंभीर परिणाम करत आहेत। जंगली प्राणी शेतामध्ये शिरून शेताचे जे नुकसान होत आहे, 2023-24 मध्ये याची आकडेवारी, याच्या तक्रारी ज्या नोंदवल्या गेल्या त्या 40,000पेक्षा जास्त तक्रारी नोंदवल्या गेल्या आणि वार्षिक आर्थिक नुकसान जे झालं ते 10,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे। रानगाई असतील, नीलगाई असतील, रानडुकरं, माकडे यांच्यामुळे हे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे। महाराष्ट्र सरकार याच्यावर नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत असतं, पण राज्य सरकारचं झालेलं नुकसान हे कधीच भरून निघत नाही। आर्थिक नुकसानीबरोबरच मनुष्यहानी जी झालेली आहे त्याचंही प्रमाण खूप मोठं आहे। 2023-24 साली 50पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आणि 300पेक्षा जास्त लोकांवर हल्ला झाला आणि ते गंभीर जखमी झाले। नाशिक, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली,
चंद्रपूर या ठिकाणी बिबट्यांचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे. गळ्यामध्ये काटेरी पट्टे बांधून ते फिरत आहेत. शाळा बंद करायला लागलेले आहेत. एका दुर्दैवी घटनेमध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या छोट्या बाळाला बिबट्यांनी ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली. चंद्रपूर गोंदिया हा जो रेल्वे मार्ग आहे हा टायगर कॉरिडॉरमधून जातो. 2025 साली या कॉरिडॉरवर 11 वन्य पशु, ज्याच्यामध्ये वाघ, गवा, बिबट्या, अस्वल, चितळ यांचा समावेश होता. या कारणांचा शोध घेतल्यास असं लक्षात येतं की वन्यजीव आपला अधिवास सोडून हे नागरी वस्तीमध्ये का जात आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जंगलांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ऱ्हास झालेला आहे, अधिवास त्यांचा नष्ट झालेला आहे, अन्न साखळी खंडित झालेली आहे. शहरीकरणाचा भस्मासूर इतका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पाण्याचे साठेसुद्धा कमी झालेले आहेत. हो, माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. किंबहुना विलिंग्डन कॉलेजमध्ये आर्ट्स ग्रॅज्युएशन करतानासुद्धा इंग्लिश लिटरेचर सोडलं तर बाकीचे विषय हे मराठीमधूनच शिकवले जायचे तेव्हाही. त्यामुळं मराठीतून शिक्षण झालं. पण वाचनाची आवड खूप लहानपणापासून होती. आईवडील म्हणजे ज्या काही गिफ्ट्स मिळायच्या त्या पुस्तकांच्या स्वरूपातच असायच्या, त्यामुळे वाचनाची आवड होती. आणि मग तोच धागा घेऊन मी नंतर इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन माझं BA केलं, MA केलं. कालांतराने मी मुंबईत असताना मी मराठी लिटरेचर घेऊन पण MA केलं. आणि वाचनाची आवड ही कायम राहिली आणि पुस्तकांची साथ नेहमी राहिली. आणि मला असं वाटतं की तुम्ही जर साहित्याचे विद्यार्थी असाल तर निश्चितपणे तुम्हाला प्रशासनामध्ये सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. याचं कारण असं आहे की साहित्याचे विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य अभ्यासता, इंग्रजी साहित्यामध्ये सुद्धा माझं ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं म्हणजे इंग्लिश क्लासिक्स, मॉडर्न लिटरेचर, अमेरिकन लिटरेचर, युरोपियन लिटरेचर, रशियन साहित्य आणि अर्थातच भारतीय इंग्रजी साहित्य. आणि मराठीमध्ये तर अगदी प्राचीन मराठीपासून ते अर्वाचीन मराठीपर्यंत ह्या सगळ्या पुस्तकांचं खूप वाचन झालं. आणि त्याच्याहीपेक्षा जास्त साहित्याचा इतिहास हा पूर्ण अभ्यासाचा भाग असतो. आणि हा इतिहास जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा साहित्य हे शेवटी समाजाचा आरसा असतं. आणि त्यामुळं समाजाची घडण कशी होते, समाज कसा बदलतो हे साहित्याच्या इतिहासामध्ये आपल्याला कळतं. तेच आहे की म्हणजे आपलं जे आता पुढे भारताचे जे विकास करायचे ते लोकशाही पद्धतने कसा करायचे, ऑफकोर्स सगळ्यांची समजून जे पब्लिकची डिमांड आहे आणि ते कधी चुकीची नसते. माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स, लोकप्रतिनिधीची जे मागणी असतात ते आपण म्हणतो की हे पॉलिटिकल प्रेशरने आपण असं करतोय, परंतु ते एकदम ग्राउंडला जुडलेले लोक आहे. जर त्यांचे ते ॲनालाइज केलं तर ते बऱ्यापैकी बरोबर असतात त्यांचे डिमांड्स. तर त्या प्रकारे एक प्लॅनिंग करणे आणि पुढे जाऊन ते काम करणे, आय थिंक त्याच्या सगळ्यांचं समाधान पण होतो आणि आपला विकास